पुसद तहसील कार्यालयाअंतर्गत कारंजा रोड येथे 28 ऑगस्ट रोजी दुपारी अवैध रेती तस्करी संदर्भात MS 35 AA 0229 हा ट्रक कारवाईकरिता जप्त करण्यात आला होता। ट्रक हा पोलीस ठाण्यात न लावता पुसद उपविभागीय अधिकारी यांच्या निवासस्थानासमोर लावण्यात आला होता। या ट्रकवर तात्काळ कारवाई न केल्याने दिवस उलटून गेला व 29 ऑगस्ट रोजी रात्री रेती तस्करांनी ट्रक चोरून पळून नेला। घटनास्थळापासून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच शहर पोलीस स्टेशन हे हाकेच्या अंतरावर आहे। असे असताना एवढी मोठी मजल रेती तस्कर मारतात कशी असा प्रश्न निर्माण होत आहे। अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला होता आणि त्याच्यावर महसुली दंडाची सेक्शन 48 प्रमाणे कारवाई प्रोसेस सुरू होती आणि तो जप्त करण्यात आला होता आणि जप्त करून शासकीय तहसीलदार यांच्या निवासस्थानासमोर तो ट्रक लावण्यात आला होता आणि तो ट्रक जप्तीमध्ये असताना दिनांक 29च्या रात्री अंधाराचा फायदा घेऊन तो ट्रक पळून नेण्यात आलेला आहे। त्याबद्दल तहसीलदारांकडून काल सिटी पोलीस स्टेशन पुसद येथे 379चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सायंकाळी 6च्या जवळपास लावली होती। 29ला कारवाई सुरू होती पण कोणीच नसल्यामुळे ती कारवाई थांबली आणि 29ला रात्री गाडी आजची 30 आहे ना, हां, तर 29ला रात्री गाडी तिथनं चोरी गेली। तसं आम्ही आत्ताच FIR दाखल केला पोलीस स्टेशनला त्या गाडी मालकाच्या विरुद्ध। SDM साहेबाच्या घरासमोरून गाडी चोरी होते, रेती तस्कर हे उत्मात घालत आहे हे आपल्याला माहीत आहे। त्या संदर्भात आपण त्या वाहनाची चाकांची हवा का सोडली नाही? दोन्ही चाकाची हवा सोडली। समोरची पोलीस स्टेशनला चौकशी केली, त्यांच्याकडे जामर नव्हतं आणि गाडी 12 चाकाची असल्यामुळं तिथं ठेवण्याकरता त्यांनी जागा नाही म्हणून आम्ही तिथं ठेवली। माझ्या समक्ष 2 पोलीस पण होते, त्यांनीसुद्धा हवा सोडली दोन्ही चाकाची। संबंधित अधिकाऱ्यांनी योग्यरित्या कारवाई करून वाहनाची हवा सोडून चाकास जामर लावून वाहन ताब्यात ठेवले असते तर हा गंभीर प्रकार घडलाच नसता। मात्र अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केल्याने वरिष्ठ त्यांच्यावर काय कारवाई करतात हे सुद्धा पाहणे बाकी आहे। या घटनेमुळे कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन विविध चर्चेला उधाण आले आहे। ट्रकमध्ये 1 लाख रुपयाची अवैध रेती असल्याचं समजते। ट्रक चोरी संदर्भात पुसद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गंभीर प्रकरणाची पोलीस काय कारवाई करतात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे। यवतमाळवरून ज्ञानराज ढोरेसह कॅमेरामन यादव गावंडे यांचा हा वृत्तांत।